संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारने केलेली 15% एसटीची दरवाढ ही तात्काळ रद्द झाली पाहिजे। यासाठी शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आम्हाला आदेश दिले की संपूर्ण महाराष्ट्रात एसटी डेपोच्या ठिकाणी जाऊन एसटी रोको आंदोलन करून त्या ठिकाणी ही सरकारला झालेली 15% एसटी भाडेवाढ रद्द करण्याची माघार घेण्याची भाग त्या ठिकाणी आम्ही पाडणार आहे। कारण नुकत्याच निवडणुका झाल्या, निवडणुकीमध्ये अनेक घोषणा दिल्या, त्या घोषणा कुठेतरी पूर्तता न करता उलट सामान्य लोकांवर हा बोजा या ठिकाणी पडत आहे। सामान्य शेतकरी, शेतमजूर, शाळेचे विद्यार्थी या ठिकाणी हवालदिल झाला। शेतीमालाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही आणि याच्यामध्ये ही दरवाढ अत्यंत दुर्दैवी आहे। या ठिकाणी आम्ही या सरकारला ही दरवाढ मागे घ्यायला भाग पाडू। तोपर्यंत हे आंदोलन आमचं या ठिकाणी कायम चालू राहणार। जनतेच्या न्याय हक्कासाठी शिवसेना सातत्यानं या येणाऱ्या काळात सुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। विधानसभा निवडणुकीमध्ये आश्वासनांची खूप मोठी खैरात वाटण्याचं काम हे महायुतीने केलं आणि सत्ता हातात आल्यानंतर मात्र या सगळ्या आश्वासनांचा सपशेल विसर हा महायुतीला पडलेला आहे। जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याच्या ऐवजी जनतेला आर्थिक भुर्दंड देणारे निर्णय घेण्याचा सपाटा हा राज्य सरकारने लावलेला आहे। नुकताच एसटी महामंडळाच्या 15% भाडेवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे। 15% भाडेवाढ ही खूप मोठी आहे आणि यामुळे विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर या सगळ्यांनाच खूप मोठा आर्थिक ताण हा सहन करावा लागणार आहे। या एकीकडे राज्यात महागाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे, शेतीमालाला भाव नाही आणि दुसऱ्या बाजूला 15% तिकिटाची भाडेवाढ हा खूप मोठा आर्थिक ताण हा सगळ्या नागरिकांवर येतोय आणि या निर्णयाच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्यभरामध्ये आज चक्काजाम आंदोलन केलं गेलेलं आहे आणि या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची एकच मागणी आहे की आमची आर्थिक पिळवणूक थांबवा आणि एसटी भाडेवाढीचा हा निर्णय रद्द करा।